सर्व पालकांना माझा नमस्कार. IAS एक्झाम 2025 अभिरूपमध्ये मी आपल्या सर्वांचं वेलकम करते. तसेच तुमचा पाल्य किंवा विद्यार्थी अभिरूप IAS 2025साठी प्रवेश केलेला आहे. त्या संदर्भातला तुम्हाला वेलकम मेसेज पाठवण्यात आलेला आहे. त्या वेलकम मेसेजमध्ये एक URL देण्यात आलेली आहे. त्या URLद्वारे तुम्ही तुमच्या पाल्याची किंवा विद्यार्थ्यांची माहिती तपासू शकता. तो याप्रमाणे आहे. जो स्टुडंट ID जो दिलेला आहे आपण तो तुम्हाला नोट करून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आपण काय करतो, जेव्हा तुमचे हॉल तिकीट्स प्रोव्हाइड करायचे असतात तेव्हा तुम्हाला हेच स्टुडंट ID तिथं यूज करून तुम्हाला हॉल तिकीट तुमचं भेटेल. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करणार असतात तर त्यावेळेस पण हे स्टुडंट ID तुम्हाला लागेल. सो ते तुम्ही नोट करून ठेवाल. याच्यानंतर जर तुम्हाला तुमचं नाव चुकलं असेल किंवा स्टँडर्ड चुकलं असेल किंवा मराठी मीडियम चुकलं असेल असं तुम्हाला वाटत असेल, ते अपडेट करावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे तुमची डिटेल्स, तर तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे, जे तुम्हाला तुमच्या वेलकम मेसेजमध्ये दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर जे स्टुडंट ID तुम्हाला मेसेजमध्ये दिलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलला एक टेक्स्ट मेसेज येईल. सेंड OTP बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलला एक टेक्स्ट मेसेज येईल ज्यामध्ये तुमचा OTP असेल. तो OTP एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर लॉगिन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल पेज तुम्हाला ओपन होईल आणि त्यावरती तुमची सगळी डिटेल्स दिसेल, जसं की तुमचं नाव, मीडियम आणि स्टँडर्ड, व्हॉट्सअप मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका, सेंटर आणि स्कूल. यामध्ये फक्त तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकता. जर चुकलं असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता. मीडियम इन केस तुमची चुकीची झाली असेल, मराठी असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता. स्टँडर्ड तुमची चुकली असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता. बाकीच्या ज्या फील्ड्स आहेत त्या तुम्ही अपडेट नाही करू शकत. तुम्हाला फक्त तुमचं नाव, मीडियम आणि स्टँडर्ड अपडेट करता येईल जर चुकलं असेल तरच. आणि जेव्हा तुम्ही हे नाव, मीडियम आणि स्टँडर्ड अपडेट कराल तर त्यावेळेस तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही सेव्ह बटनवरती क्लिक करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही जे चेंजेस केले ते सेव्ह होणार नाहीत. त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही सेव्ह बटनवरती क्लिक करता तुम्हाला एक मेसेज येईल की प्रोफाईल एडिटेड सक्सेसफुली. हा मेसेज जेव्हा येईल त्याच वेळेस तुम्ही जे चेंजेस केले ते चेंजेस तुम्हाला अपडेट झालेत असं तुम्हाला कन्फर्म होईल. सो असा मेसेज यायलाच पाहिजे. ओके. याच्यानंतर तुमचं हे अपडेट झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉगआउट करायची असेल तर तुम्हाला लॉगआउट बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं लॉगआउट सक्सेसफुली होईल. आणि परत जर जेव्हा केव्हा तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला परत तुमचा स्टुडंट ID टाकावा लागेल आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला परत तुमचं लॉग इन करून तुम्हाला तुमचा डेटा व्हेरीफाय करता येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं लॉग इन करून तुमच्या डिटेल्समध्ये काही चुकीचा डेटा ॲड झाला असेल तर तो तुम्ही अपडेट करू शकता. ओके. थँक्यू ऑल.